रात्रीचं शहर निऑन लाईट्सच्या धुंद प्रकाशात न्हाऊन निघालं होतं. ब्लॅक पर्ल क्लबमध्ये धुंद संगीत आणि सिगारेटच्या धुराचा दरवळ मिसळला होता. रिया एका कोपऱ्यात विस्कीचा घोट घेत बसली होती. तिच्या डोळ्यात एक अनामिक वेदना आणि ओठांवर एक तिरकस हसू होतं. रिया शहरातली एक प्रसिद्ध एस्कॉर्ट, श्रीमंत आणि शक्तिशाली पुरुषांसाठी ती एक स्वप्नवत परी होती. पण तिच्या मनात एक काहूर माजलेलं होतं. गेल्या आठवड्यात तिचा जवळचा मित्र आणि सहकारी विकी रहस्यमयरित्या गायब झाला होता. विकी क्लबचा बारटेंडर रियाचा विश्वासू मित्र होता. दोघेही एकमेकांना त्यांच्या आयुष्यातील गुपितं सांगायचे. विकीला एका मोठ्या गुन्ह्याची माहिती मिळाली होती आणि तो रियाला सांगणार होता, पण त्याआधीच तो गायब झाला. रियाला संशय आला, विकीला कोणीतरी मारलं आहे. तिला सत्य शोधायचं होतं, पण तिला माहीत होतं हे काम सोपं नाही. ती ज्या जगात वावरत होती तिथे धोका प्रत्येक पावलावर होता. तिने क्लबच्या मालकाला मिस्टर डिसोजाला विचारलं, पण त्याने काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. रियाला माहीत होतं डिसोजा खोटं बोलतोय. तो या शहरातल्या गुन्हेगारी जगाचा एक महत्त्वाचा भाग होता. रियाने स्वतःच तपास करायला सुरुवात केली. तिने विकीच्या ओळखीच्या लोकांना भेटी दिल्या, पण कोणीच काही सांगायला तयार नव्हतं. तिला कळालं विकी एका मोठ्या ड्रग रॅकेटच्या मागे लागला होता. एका रात्री रियाला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. तुला विकीबद्दल माहिती हवी आहे ना? मध्यरात्री जुन्या गोदामात ये. दुसऱ्या बाजूने आवाज आला. रियाला माहिती होतं तिथे धोका आहे, पण तिला विकीबद्दल जाणून घ्यायचं होतं. ती मध्यरात्री गोदामात गेली. तिथे तिला एक माणूस दिसला. तो म्हणाला विकीला डिसोजानं मारलं. त्याला ड्रग रॅकेटबद्दल माहिती मिळाली होती आणि तो पोलिसांना सांगणार होता. रियाला धक्का बसला. तिला डिसोजाचा खरा चेहरा कळाला. तिने पोलिसांना माहिती दिली, पण पोलीस डिसोजाला पकडायला आले तेव्हा तो गायब झाला होता. रियाला माहीत होतं डिसोजा शांत बसणार नाही. तो तिला आणि तिच्या मित्रांना मारण्याचा प्रयत्न करेल. तिने शहरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला, पण पळून जाण्यापूर्वी तिने डिसोजाला एक शेवटचा धडा शिकवायचा ठरवला. तिने त्याच्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आणि पोलिसांना माहिती दिली. डिसोजाला अटक झाली. रियाने शहर सोडलं. ती एका नवीन शहरात गेली. तिथे तिने नवीन ओळख तयार केली, पण तिच्या मनात विकीची आठवण कायम होती. तिला माहीत होतं ती कधीच या जगातून पूर्णपणे बाहेर पडू शकणार नाही. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा.